आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नव्हे। एखाद्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे फाटाफूट नाही, अहंकार निर्माण झाल्यावर अधपतनाला सुरुवात होते। सुधाकर बडगुजर यांच्यावर नाराजीवर राऊतांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये पण नाराज होते, आता फडणवीसांसोबत पण नाराज आहेत। अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलून प्रश्न सोडवणार। निधी वाटपावरून नाराज असणाऱ्या नाराज मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन, सूत्रांची माहिती। शिवसेनेचे मंत्री माझ्यावर नाराजी का व्यक्त करतायत? सेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर अजितदादांचा बैठकीमध्ये सवाल। निधी देताना माझ्यासह मुख्यमंत्री पण सही करतात, अजितदादांची माहिती। महाजन फडणवीसांच्या मंत्रिमंडळामधील सर्वात भ्रष्ट मंत्री। महाजनांच्या कार्यालयामधील 350 फायलींचे व्यवहार वाचेत। महाजनांनी व्यवहारासाठी अभिषेक कौल नावाचा ठेकेदार नेमलेला आहे। गिरीश महाजनांवर संजय राऊत यांचा आरोप। अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये आज अंजली दमानिया यांची चौकशी होणार। दमानिया आज धनंजय मुंडेंनी केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे सिबीला देणार। जेलमधील आरोपींकडून सुपेकर 300 कोटी मागतो। हगवणेचा नातेवाईक असलेल्या सुपेकरांच्या विरोधात माझ्याकडे तक्रारी। भाजपा आमदार सुरेश धस यांचे आरोप। सुरेश धसांचे आरोप निरर्थक। सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण। कुठल्या कैद्याकडे अशा पद्धतीनं कोणी मागणी करतं का? जालिंदर सुपेकरांचा सवाल। वाल्मिक कराडला मकोकाच्या केसमधून बाहेर काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। अंजली दमानियांचे गंभीर आरोप।